हा निसर्ग सुद्धा आपल्याला किती सुंदर सुंदर फुलं पानं फळं देत असतो. पण हे देत असताना जुनी पानं असतात ती गळून जातात, नवीन ठिकाणी पालवी फुटत असते. म्हणजेच एक प्रकारे निसर्ग हा डिक्लटर करत असतो आणि म्हणूनच आपल्याला छान छान फुलं पानं फळं मिळत असतात. म्हणजेच नको असलेल्या जुन्या गोष्टी टाकून दिल्या तरच त्या ठिकाणी नव्या गोष्टीला जागा होते. पण आपल्याला सवय असते ती कुठल्याही गोष्टींचा साठा करून ठेवायची. भले ती गोष्ट आपल्या उपयोगाची का नसेना, किंवा कळत नकळत सुद्धा असं आपण घरामध्ये भरपूर अशा गोष्टी साठवून ठेवतो आणि त्यामुळे घरामध्ये पसारा तर होत जातोच, पण त्यामुळे एक प्रकारची निगेटिव्हिटी सुद्धा साठत राहते. तर आजचा आपला विषय हाच आहे की डिक्लटर केल्याने काय होते आणि ते कसं करायचं. तर घरातल्या नको असलेल्या गोष्टींचं डिक्लटर करण्याच्या आधी ना आपण थोडेसे ह्या बागेकडे बघूयात. तर परवाच म्हणजे एक आठवड्यापूर्वी भरपूर फुलं आलेली गुलाबाला आणि आता एक 2-3 दिवसापासून बघा सगळी पानं आहेत ना ती पिवळी पडली आहेत. तर आपल्या काही मैत्रिणींनी विचारलेलं की गुलाबाची कशी काळजी घेता. तर सगळ्यात आधी ना हे बघा, हे जी पिवळी पडलेली पानं वगैरे असतात किंवा सुकलेली फुलं वगैरे असतात ना, तर ती काढून टाकायची आणि अधूनमधून झाडांचं कटिंग करायचं. म्हणजे ही झाडं बघा छोटीशी दिसतात पण त्याला भरपूर कळे आलेले आहेत. तर ही पिवळी पानं आपोआप पण गळून पडतात. पण त्यामुळे होतं काय की झाडाची जास्ती एनर्जी आहे ना ती त्या पिवळ्या पानांमध्ये खर्च होते आणि त्यामुळे फुलं यायला वेळ लागतो किंवा फुलायला वेळ लागतो किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा फांद्या फुटायला वेळ लागतो. तर ही काढून टाकली ना आणि थोडंसं कटिंग केलं की भरपूर फुलं येतात. आणि ह्याला खत कुठलं टाकते तर मी नेहमी गांडूळ खत टाकते याला. आणि शिवाय रोजच्या रोज जे आपण किचनमध्ये डाळी वगैरे बनवतो, भात बनवतो, तर ते धुतानाचं जे पाणी असतं ना तर ते वाया नाही घालवायचं. तर ते एखाद्या पातेल्यामध्ये भरून ठेवून हे असं झाडांना घालायचं. झाडांसाठी ते खूपच पौष्टिक असतं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर खतं असतात, पण मी सध्या तरी एवढंच टाकते. आणि आता ही तर पानं काढून झाल्यानंतर बघा एवढूसच झाड दिसतंय, पण त्याला तुम्हाला दाखवते की कळ्या किती आलेल्या आहेत. त्या लांबून दिसणार नाही, मी तुम्हाला जवळून दाखवते. तसंच ना जी एक्स्ट्राच्या ज्या फांद्या सुकलेल्या वगैरे असतात ना तर त्या सुद्धा कट करायच्या, म्हणजे मग तिथं नवी पालवी फुटते. तर आता हे बाजूचं जे झाड दिसते तुम्हाला त्याला मी मागच्या वेळेला कटिंग केलं होतं, छान असं हिरवगार झालंय. पण आता हा जो गुलाब आहे तो तुम्हाला मी 1 आठवड्यानंतर पुन्हा हे दाखवेन व्हिडिओमध्ये. तर जसं की ही पिवळी पडलेली पानं किंवा सुकलेली फुलं वगैरे असतात त्याच्यामध्ये झाडाची खूप सारी एनर्जी वाया जाते ना, तसंच आपल्या घरामध्ये जो काही क्लटर पडलेला असतो ना, नको असलेलं सामान असतं त्यामध्ये आपला बराचसा टाइम वेस्ट होत असतो. कारण ते आपण ना साठवून ठेवलेलं असतं आणि त्यामुळं दुसऱ्या गोष्टींना जागा होत नसते आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गोष्टी इकडून ठेव तिकडं ठेव अशा करण्यामध्ये वेळ वाया जात असतो. आणि हे बाजूचं जे जुईचं झाड आहे ना ते सुद्धा नुसतंच उंच उंच वाढते, तर त्याचं सुद्धा कटिंग करते. आणि आता जास्त झाडं तुम्हाला दिसत नसतील कारण की ही फुलझाडं मी नेहमी लावते ना तर ते सीझन प्रमाणे असतात. त्यामुळे सीझन संपला ना की ती फुलझाडं सुकून जातात, त्याच्यामुळे पुन्हा ती लावावी लागतात. पण मला आवडतात ती पुन्हा पुन्हा लावायला. तर आता एक 2-3 दिवसानंतर मी जाईन नर्सरीमध्ये आणि नवीन घेऊन येईन. तर तुळस सुद्धा खूप छान झाली आहे, खूप मंजिरी आलीत त्याला. तर आता तुम्हाला हे फूल दाखवते. ही काल कळी होती आणि काल मी हे सगळं झाडांची पानं वगैरे काढून टाकलेली. तर किती सुंदर फूल उमललं लगेच बघा. हे बघा खालती पानं सुद्धा तशीच आहेत. मी ती पानं ती टाकून नाही देत, तर त्याचंच खत होतं तयार. तर ते काम अजून बाकी आहे करायचं. तर इथं बघा ह्या झाडाला सुद्धा एवढीशी फांदी आहे, त्याला 3-4 कळ्या आलेल्या आहेत. चला हे झालं झाडांचं. तर मी इथं आली आता थोडीशी तयार होऊया म्हटलं, तर माझ्या लक्षात आलं की बऱ्याच दिवसांपासून आपण ड्रेसिंग टेबल आहे ते डिक्लटर केलेलं नाही. कारण लग्न सराईचे वगैरे दिवस होते, भरपूर सारी लग्न होती, त्याच्यानंतर हळदी कुंकवाचा सीझन होता, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तयार होणं व्हायचं. पण खूप घाई गडबड असायची, त्यामुळं मग काही गोष्टी असतात त्या आपण अशाच ठेवून टाकतो. आणि किती पण जागच्या जागी वस्तू ठेवायच्या म्हटलं ना तरी गडबडीच्या वेळेला त्या अशाच ठेवणं होतात. आता काही मी हे ड्रेसिंग टेबल पूर्ण साफ करणार नाही, तर फक्त एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या मी काढून टाकणार आहे. खरं तर आपलं ड्रेसिंग टेबल म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी असतात, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिपस्टिक, किती साऱ्या गोष्टी असतात. आणि आपण नवीन नवीन पण काही खरेदी करत असतो, तर तसंच मी पण काही कॉम्पॅक्ट पावडर वगैरे मागवले, तर त्याचे जे वरचे कव्हर होते ना बॉक्स, तर ते तसेच होते. कारण ते आणल्या लगेच मी फेकून देत नाही, कारण त्याच्यावरती डेट वगैरे असते. तर सध्या मी हा हेअर कलर लावलाय. तर म्हटलं तुमच्या शेअर करूया. एका ताईने विचारलेलं की कुठला हेअर कलर करता, तर यावेळेला तर मी हा कलर केलाय. लॉरियलचा एक्सलन्स कलर आहे हा. तर खरं तर मला लॉरियलचाच माजरेल जो असतो ना ट्यूब असते, तर ती हवी होती, पण ती काय मला इथं कुठं मिळाली नाही आणि ऑनलाईन सुद्धा मिळाली नाही. त्याच्यामुळे मग मी यावेळेला हा ट्राय केला. तर डिक्लटर करताना काय करायचं की सगळंच एकदम काढायचं नाही, एक एक कप्पा किंवा एक एक ड्रॉवर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फक्त एक नजर टाकायची की कुठल्या गोष्टी एक्स्ट्राच्या ह्याच्यामध्ये आहेत की ज्या आपल्याला नको आहेत. तर आता मी तेच करत आहे. आणि मॉइश्चरायझरचे डबे बघा काय काय रिकामे आहेत, कारण आता नुकतीच थंडी होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे भरपूर सारं मॉइश्चरायझर वापरलं गेलेलं आहे. आणि माझी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे तर मॉइश्चरायझर आहे ते मस्ट आहे. आणि मला आवडतं स्किन केअर करायला. आणि आपल्या काही मैत्रिणींनी सांगितलंय की स्किन केअर रुटीन दाखवा, तर ते सुद्धा दाखवणारच आहे.
आणि काही काही कॉम्पॅक्ट पावडर आहेत ते संपले तरी आपण काही लगेच टाकून देत नाही, म्हणजे नवीन आणल्या तरी ते दुसऱ्या जुन्या असतात त्या लगेच टाकून देत नाही, तर तशाच ठेवलेल्या आहेत. आणि हे जे मेकअप वाईप्स असतात ना, म्हणजे मी तसं काही फारसा मेकअप करत नाही तरी पण आणून ठेवलेत, की मेकअप केल्यानंतर तो व्यवस्थित काढणं गरजेचं असतं. तर ही तर बघा कॉम्पॅक्ट पावडरचं हे वरचं झाकणच तुटलेलं, तर ते टाकून देते. तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की आपल्याला ना त्या टाकाव्याशा वाटत नाही, म्हणजे आपलं मन होत नाही की ते टाकून द्यायला, पण तरी जर आपण ते वापरत नसू तर ठेवून त्याचा काही उपयोग नाही. तर बघा हे एवढं सामान निघालं तिथून. खरं तर महिना दीड महिन्यातून असं डिक्लटर करायला हवं. तर आता हा जो ड्रॉवर आहे तो परवाच म्हणजे शेअर केलेलं की मी व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं ठेवलं, त्याच्यामुळे इतकं जास्त काही नाही, पण तरी सुद्धा आपण घाई गडबडीत काही वस्तू याच्यामध्ये ठेवून टाकतो. तर हे छोटे छोटे मॉइश्चरायझरचे जे डबे असतात ना, तर ते मी ट्रॅव्हलिंगसाठी उपयोगी पडतात. म्हणजे जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो ना, तेव्हा हे असे छोटे छोटे असतील डब्या तर उपयोगी पडतात, पण ते आता भरपूरच झालेले आहेत, त्याच्यामुळे आता ते पण काढून टाकते. आणि आपली बायकांची काय सवय असते, की एखाद्या गोष्टीचा वस्तूचा ना पुरेपूर वापर केल्याशिवाय आपण ती काही टाकून देत नाही. तर क्लिप्स वगैरे असतात बघा, थोडंसं काही जरी खराब झाले असले तरी आपण ते ठेवून टाकतो, की कधीतरी वापरू म्हणून. असं केल्यामुळे ना नवीन वस्तूंना जागा होत नाही आणि त्याच्यामुळे खूप गर्दी कचडी होऊन जाते. आणि एकदम अशी कामं न करता आपण रोज 1-2 जरी ड्रॉवर असे साफ केले ना, तरी सुद्धा घर एकदम डिक्लटर होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला थकायला सुद्धा होत नाही. आणि हा जो छोटासा बॉक्स तुम्हाला दिसतोय, जो मी आता तुम्हाला दाखवला, तर त्याच्यामध्ये ना छोटे-छोटे कप्पे आहेत. ॲक्चुअली तो ड्रायफ्रुटचा बॉक्स आहे. पण त्याच्यामध्ये नेहमी आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, तर त्या मी ठेवलेत. त्याच्यामुळे ना पटकन कुठून बाहेरून आलं ना, की त्यामध्ये आपलं वस्तू टाकणं होतं. त्यामुळे मग जास्तीचा पसारा होत नाही. मी दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये काय ठेवलंय ते. खरं तर हा ड्रायफ्रुटचा खूप जुना बॉक्स आहे, पण त्याला असे कप्पे आहेत ना, तर बाहेरून कुठून तरी आल्यानंतर आपण ह्या वस्तू काढून अशाच इकडे-तिकडे टाकतो. तर त्यापेक्षा असे हे जे छोटे-छोटे कप्पे आहेत ना, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी राहतात बघा. म्हणजे बाहेरून आल्यानंतर किंवा बाहेर जाताना सुद्धा ज्या गोष्टी लागतात ना, त्या छोट्या-छोट्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे आल्यानंतर सुद्धा त्या व्यवस्थित तिथल्या तिथं ठेवता येतात. तर आता हॉलमधले काही ड्रॉवर आहेत ना, तर ते सुद्धा आज मी डिक्लटर केलेत. तसे फारसं काही नाहीये, कारण मी अधूनमधून डिक्लटर करते. पण कधी-कधी काही पॅम्पलेट वगैरे असतात किंवा नको असलेली ग्रोसरीची बिलं असतात, जी जुनी असतात, तर ती काढून टाकते. आणि या गोष्टी करायला काही फारसा वेळ लागत नाही. पण जर तुम्ही 6 महिन्यातून एकदा ही गोष्ट करायला जाल, तर आपला खूपसा वेळ त्याच्यामध्ये वाया जातो. कारण इतक्या साऱ्या गोष्टी तिथे साठलेल्या असतात, की त्या आपल्याला व्यवस्थित बघूनच टाकून द्याव्या लागतात. त्यामध्ये आपला बराचसा वेळ सुद्धा जातो. आज तुम्ही बघताय, की मी साफसफाई नाही करत आहे, तर फक्त ज्या गोष्टी नको आहेत ना, तर त्याच मी फक्त काढून टाकते. असं आपण जेव्हा एक-एक ड्रॉवर घेऊन त्यातल्या नको असलेल्या गोष्टी टाकून देतो, तेव्हा नंतर जेव्हा आपण डीप क्लीन करतो ना, तर त्यामध्ये आपला फारसा वेळ जात नाही. आणि सध्या तर आपल्याकडे इतके वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर असतात किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात ना, की त्यालाच एक वेगळी जागा द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर आपली काही ना काहीतरी ऑनलाईन शॉपिंग चालूच असते, तर त्याचे जे बॉक्स वगैरे येतात ना, तर ते सुद्धा आपण साठवून ठेवतो. लगेचच ते टाकता सुद्धा येत नाहीत, कारण कधी रिटर्न करायचे असतात त्यावेळी बॉक्स लागतातच. किंवा कधी-कधी वाटतं, की याच्यापासून आपण ना काहीतरी DIY बनवूया. पण मी सुद्धा बघा असे बॉक्स ठेवून दिलेले, पण हे काय DIY बनवणं आपल्याला काही होत नाही आणि ते उगीचच ते बॉक्स साठत राहतात. आणि खरं सांगू का, हे जे बॉक्स असतात ना, तर त्याला ना कॉकरोच भरपूर येतात. त्यामुळे जर वाटलं, की या बॉक्सचा आपल्याला काही उपयोग नाहीये, तर ते टाकून द्यायचे. तर हा बघा गिफ्ट रॅप पेपर सुद्धा ठेवलेला बरेच दिवस. तर काही काही बॅग्स असतात त्या आपण जपून ठेवतो. अशा एक ना अनेक खूप साऱ्या वस्तू आपण साठवून ठेवत असतो. आणि एका प्रयत्नात कधीच या सगळ्या वस्तू टाकून देणं होत नाही बरं का. त्यासाठी मनाची तयारी करायला लागते. म्हणजे असू देत नंतर कधीतरी देऊ टाकून असं आपण म्हणत असतो. म्हणजे कधीतरी उपयोगी पडेल म्हणून आपण ते ठेवत असतो. तर घरात सगळ्यात जास्त पसारा कुठल्या गोष्टीचा होत असेल तर तो ना कपड्यांचा. कारण हल्ली आपण किती पण नाही म्हटलं ना तरी भरपूर शॉपिंग होत असते आणि कधी-कधी आपल्याला ते ड्रेस होत नसतात किंवा खराब झालेले असतात, तर अशा वेळेला लगेचच ते काढून टाकायचे. म्हणजे बऱ्यापैकी चांगले असतील तर ते तुम्ही कुणाला देऊ सुद्धा शकता. आणि असंच जर आपण कपडे साठवत राहिलो ना, तर कपाट उघडलं रे उघडलं, की सगळे कपडे अंगावर पडतात आणि पायाशी लोळून घेतात. जणू काय ते वाटच बघत असतात, की कधी एकदा कपाट उघडतोय. मग ते सगळं व्यवस्थित ठेवता ठेवता आपली खूप चिडचिड होते. म्हणूनच वेळच्या वेळी नको असलेल्या गोष्टी काढून टाकायच्या. आणि असं जेव्हा आपण घर डिक्लटर करतो, नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो ना, तेव्हा आपोआपच आपलं घर एवढं स्वच्छ सुंदर असं वाटायला लागतं आणि त्यामुळे आपल्याला मनाला सुद्धा खूप फ्रेश वाटतं. कारण मनाचा आणि पसाऱ्याचा खूप जवळचा संबंध आहे. आणि तुम्ही सुद्धा हे नेहमी करत असाल तर तुम्हाला सुद्धा हा अनुभव आला असेल, की जेवढं घर असं मोकळं टापटीप दिसेल तेवढंच आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं. त्यामुळं मनाचा आणि पसाऱ्याचा खूप जवळचा संबंध आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.